तर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आंदोलकांसाठी आता स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानंतर आता आंदोलकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अक्षय मंकनी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। अक्षय, ऋषाली, आपण पाहू शकतो की सध्या आपण आझाद मैदानाच्या पाठच्या भागामध्ये आहोत, फॅशन स्ट्रीटच्या रस्त्यावरती आहोत आणि आपण फॅशन स्ट्रीटच्या रस्त्यावरती आपण ही संपूर्ण स्वच्छतागृह पाहू शकतो। ही मोबाईल टॉयलेट्स जे आहेत ते मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून या ठिकाणी लावण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कालपासून मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण आंदोलन आझाद मैदानात सुरू आहे। त्यासाठी हजारोंच्या संख्येने जे मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत आणि मराठा बांधवांकडून मुंबई महानगरपालिकेवरती आरोप करण्यात आलेले होते की आमच्या शौचालयाची आणि आंघोळीची व्यवस्था जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नव्हती। परंतु आता आपण पाहू शकतो की हे जे मोबाईल टॉयलेट जे आहेत ते महापालिकेकडून मराठा आंदोलकांसाठी या ठिकाणी लावण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि शेकडोंची संख्या आहे, जवळपास 100 ते 150 मोबाईल टॉयलेट जे आहेत ते या संपूर्ण फॅशन स्ट्रीटच्या रस्त्यावरती या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण मोबाईल टॉयलेटच्या बाहेर आपण पाहू शकतो की पाण्याने भरलेले ड्रम्स देखील ठेवण्यात आलेले आहेत, जेणेकरून पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच हजारोंच्या संख्येने मराठा बांधव जो आहे तो आझाद मैदानाच्या बाहेरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या आंदोलकांकडनं वेगवेगळे आरोप जे आहेत ते मुंबई महानगरपालिका असतील प्रशासनावरती लावण्यात आलेले। निश्चित अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आता आंदोलकांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात